चौथा, एका नाट्यगृहात खुर्च्यांच्या एकूण 27 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या. याप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी आहे. तर 15व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील आणि नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या असतील? पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 22, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या आहेत. म्हणजे आपल्याला क्रमिका कशी झाली? 20, 22, 24 ही क्रमिका आहे. तर पहिलं पद आहे, पहिलं पद काय आहे? A बरोबर T1 बरोबर 20, T2 22, T3 24 आहे. डिस्टन्स कसा काढणार? T2 मायनस T1 22 वजा 20 बरोबर 2, T3 मायनस T2 24 वजा 22 बरोबर 2. म्हणजे A बरोबर 20, D बरोबर 2 आहे आणि N बरोबर आपल्याला किती रांगा आहेत? 27 रांगा आहेत. त्या 27 रांगामधले आपल्याला काय करायचे आहेत? खुर्च्यांची संख्या काढायची आहे. N बरोबर 27 आपण घेतलेलं आहे. आता 15व्या रांगेत खुर्च्यांची संख्या आपल्याला प्रथम काढूया. 15व्या रांगेतील खुर्च्यांची संख्या रांगेतील खुर्च्यांची संख्या म्हणजे T15 काढायचं आपल्याला. T15 त्यासाठी सूत्र कोणतं वापरायचं? Tn बरोबर A अधिक N वजा 1D हे सूत्र वापरायचं. याच्यामध्ये किमती ठेवायच्या. याच्यामध्ये किमती कोणत्या येतील? याच्यामध्ये किमती कोणत्या येतील? N ची किंमत आपल्याला बघूया. N ची किंमत किती आहे? 15. 15व्या रांगेत आपण बघणार आहोत. N ची किंमत 15 घ्यायची बरोबर. A किती आहे? 20 अधिक 15 वजा 1 D किती आला? 2 आला. 20 15 तून 1 गेला 14 गुणिले 2, 20 अधिक 14 दूने 28 बरोबर 48. T15 किती आला? 48 आला. हे 15व्या रांगेतील खुर्च्या 48 आहेत. पंधराव्या रांगेतील खुर्च्या 48 आहेत. या 15व्या रांगेतील आपल्याला खुर्च्या मिळतील. आता काय करायचं आहे? एकूण 27 रांगा काय सांगितलं आपल्याला? एकूण 27 रांगा. एकूण 27 रांगामध्ये म्हणजे एकूण नाट्यगृहामध्ये किंवा 27 रांगामध्ये किती खुर्च्या आहेत हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे S27 किंवा S27 आपल्याला काढावं लागेल. हे लक्षात आलं का? पहिल्या रांगेत 20, दुसऱ्या रांगेत 22, 24. हे पहिलं पद काढून घेतलं, फरक काढला आणि सूत्र कोणतं वापरलं? Tn बरोबर A अधिक N वजा 1D हे सूत्र वापरलं. A ची किंमत 20 घेतली, D आपल्याला 2 घेतलेला आहे, N ची किंमत 27 आहे, N इथं 15 घेतलेला आहे बरोबर. सूत्रात किमती टाकल्या, आपल्याला किती आलं? 48. म्हणजे 15व्या रांगेतील खुर्च्या किती आहेत? 48. आपल्याला 27 एकूण 27 रांगा आहेत नाट्यगृहामध्ये. 27 रांगामध्ये एकूण खुर्च्या किती आहेत हे काढायचं आहे. त्यामुळे S27 आपल्याला काढावं लागेल. S27 काढायचं आहे. S27 म्हणजे आपल्याला N ची किंमत किती आहे? 27 आहे. तर 27 ठेवायचं. 27/2 A ची किंमत किती आली होती आपल्याला? 20 आहे. अधिक N ची किंमत किती आहे? 27 वजा 1 आणि D किती आला होता आपल्याला? D आहे 2D आहे. मग 27/2 20 दुने 40. 27 मधून 1 जाऊ द्या. 26 गुणिले 2
27/2 40, 26 दुने 52, 27/2 गुणिले यांची बेरीज करा 92 येईल. 27/2 गुणिले किंवा 2 ने डायरेक्ट आपण काय करूया, भाग घालूया. 2 चौक 8 आणि 2 सक 12. यांचा काय करूया आपण, गुणाकार करूया. यांचा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळेल 1242 मिळेल, जी S27 आहे. एकूण खुर्च्या एकूण खुर्च्या 1242 आणि 15व्या रांगेतील खुर्च्या 48 आहेत. प्रश्न 5वा. कारगिल येथे एका आठवड्यातील सोमवार ते शनिवार या दिवसांच्या तापमानांची नोंद केली. त्या नोंदी अंकगणिती श्रेणीत आहेत असे आढळले. सोमवार व शनिवारच्या तापमानांची बेरीज मंगळवार व शनिवारच्या तापमानांच्या बेरजेपेक्षा 5 अंश सेल्सिअसने जास्त आहे. जर बुधवारचे तापमान -30 अंश सेल्सिअस असेल तर प्रत्येक दिवसाचे तापमान काढा. आपण काय केलेलं आहे, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार असं मांडून घेतलेलं आहे. या संख्या पण मांडून घेतल्या. a-2d, a-d, a अधिक d, a अधिक 2d, a अधिक 3d असं मांडून घेतलं. पहिल्या अटीनुसार बुधवारचं तापमान किती दिलेलं आहे, a बरोबर दिलेलं आहे -30 अंश दिलेलं आहे. त्याला 1 नंबर देऊया. दुसऱ्या अटीनुसार काय सांगितलेलं आहे की सोमवार आणि शनिवारचं तापमान, सोमवार आणि शनिवारच्या तापमानांची बेरीज हे दिलेले आहे. पहा, हे मंगळवार आणि बुधवारच्या तापमानांच्या बेरजेपेक्षा जास्त आहे. म्हणजे a - d अधिक a अधिक 3d अधिक 5, याच्यामध्ये आपल्याला 5 मिळवावे लागतील. मंगळवार आणि शनिवारच्या तापमानामध्ये कंस सोडवून घेऊया. a - 2d अधिक a अधिक 3d बरोबर a - d अधिक a अधिक 3d अधिक 5. a दोन्ही वजा 2d अधिक 3d किती येणार आहे, फक्त d. a दोन्ही 3d मधून हा d जाईल, 2d येतील अधिक 5. दोन्ही इकडे आणा, दोन्ही वजा 2 अधिक d वजा 2d 5. a ला a जाईल, मग d मधून वजा 2d मधून d गेला तर वजा d बरोबर 5. d बरोबर काय होणार आहे, -5. d ची किंमत -5 आहे. d ची किंमत -5 आल्यानंतर आपल्याला काय विचारलेलं आहे की सोमवारचे तापमान. आपल्याला सोमवारचे तापमान काढावे लागेल. सोमवारचे तापमान कोणतं आहे, सोमवारचे तापमान a - 2d, म्हणजे a ची किंमत -30 वजा 2 गुणिले d ची किंमत -5, 5 गुणे 10 वजा अधिक 10 वजा 30 अधिक 10 बरोबर किती येणार आहे, -20 अंश सेल्सिअस. मंगळवारचे तापमान कसं काढलं, a - d -30 वजा 5 वजा अधिक 5 -30 मधून 5 गेले -25 अंश
बुधवारचे तापमान आपल्याला दिलेलंच आहे, ए बरोबर -30 अंश. गुरुवारचे तापमान काढण्या अगोदर इथं आपल्याला जागा नाही, त्यामुळे आपण काय करूया, हे समजावून घेऊया अगोदर. पहिल्या अटीनुसार ए बरोबर -30 अंश बुधवारचे तापमान दिलं होतं. आपल्याला सांगितलं होतं काय, दुसऱ्या अटीनुसार सोमवार व शनिवारच्या तापमानांची बेरीज, सोमवार व शनिवारच्या तापमानांची बेरीज ही मंगळवार व शनिवारच्या तापमानांच्या बेरजेपेक्षा कसे आहे, 5 ने जास्त आहे. म्हणजे मंगळवार आणि शनिवारच्या तापमानामध्ये 5 मिळवलं, हे बेरीज केली तर ए दोन्ही -2D अधिक 3D, 3D मधून 2D गेले तर डी राहिला. ए दोन्ही इथं 3D आहे, -D आहे, 2D आला अधिक 5, 2Aला इकडं 2 घेतला, 2D पण घेतला, 2Aला 2A गेला, डी आहे, -2D आहे, -2D मधून डी गेला, -D आला, 5 राहिलं, वजा चिन्ह देऊन टाकलं, डी बरोबर -5 आलं. सोमवारचे तापमान काढायची, किमती टाकायच्या याच्यामध्ये. आता आपल्याला गुरुवारचे तापमान काढायचं आहे. गुरुवारचे तापमान आपल्याला काय होणार आहे, ए अधिक डी येणार. ए अधिक डी म्हणजे ए, याच्यामध्ये किमती टाकाव्या लागतील. ए ची किंमत किती येणार आहे, -30 अधिक डी ची किंमत आपल्याला किती आलेली आहे, -5 आहे. म्हणजे -30 आणि इथं -5 बरोबर किती होणार आहे, -35 आहे. -35 अंश सेल्सिअस. शुक्रवारचे तापमान काय आहे, ए अधिक 2D आहे. ए अधिक 2D, याची किंमत किती आहे, -30 आहे. -30 अधिक 2 गुणिले डी ची किंमत -5, -30, 5 दुने 10, -40 अंश सेल्सिअस. शनिवारचे तापमान काय होणार, ए अधिक 3D. याच्यामध्ये किमती टाका. याची किंमत किती आहे, -30 अधिक 3 गुणिले डी. डी ची किंमत किती आपल्याला दिलेली आहे, -5 आलेले. -30, 5 त्रिक 15 म्हणजे -45 अंश सेल्सिअस बरोबर. म्हणजे आपल्याला तापमान काय आले, पहिलं -20 अंश, -25 अंश, -30 अंश, -35, -40, -45. म्हणजेच कारगिल येथील आठवड्यातील तापमानाची नोंद नोंद कशी झाली, -20 अंश सेल्सिअस, -25 अंश सेल्सिअस, -30 अंश सेल्सिअस, -35 अंश सेल्सिअस, -40 अंश सेल्सिअस, -45 अंश सेल्सिअस आहे. हे सर्व काय केले आपण, नोंदी लिहिलेले आहेत. 6वा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्रिकोणाकृती भूखंडावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पहिल्या ओळीत 1 झाड, दुसऱ्या ओळीत 2 झाडे, तिसऱ्या ओळीत 3, याप्रमाणे 25 ओळीत झाडे लावली. तर एकूण किती झाडे लावली, ती झाडे आपल्याला कशी लावलेली आहेत, 1, 2, 3 अशा किती लावलेले आहेत, 25 ओळीमध्ये काय झालेले आहेत, झाडे लावलेले आहेत. या ठिकाणी ए बरोबर किती आहे, ए बरोबर 1 आहे. म्हणजे T1
ए बरोबर म्हणजे T1 बरोबर काय होणार आहे 1 येणार आहे. T2 किती येणार आहे 2. T3 3 आहे. फरक काढून घेऊया. T2 मायनस T1 2 वजा 1 बरोबर 1. T3 मायनस T2 3 वजा 2 बरोबर 1. म्हणजे ए बरोबर आपल्याला 1 आहे. डिस्टन्स किती आहे 1च आहे. एकूण किती ओळी आहेत 25 आहेत. 25 आहेत म्हणजे एन बरोबर आपल्याला काय आहे 25 आहे. आपल्याला सर्वांची बेरीज करायची आहे म्हणून काय करायचं कोणतं सूत्र वापरायचं Sn बरोबर n/2 कंसात 2a अधिक n वजा 1d हे सूत्र वापरूया. या सूत्रामध्ये किमती ठेवूया. एस किती एन ची किंमत 25 आहे. एन ची किंमत 25/2 ए ची किंमत 1 आहे अधिक इथं 25 वजा 1 गुणिले 1 25/2 बेग काय बेग 25 म्हणून 1 गेला 24 गुणिले 1 25/2 2 24 काय 24 मग 25/2 24 2 किती होणार 26. 2 ने भाग लावा 25 गुणिले 13 13 ने होणार 13 5 65 6 13 26 26 आणि 6 32 325. 325 काय आहे 25 ओळीत लावलेल्या झाडांची संख्या आहे. 25 ओळीत लावलेल्या झाडांची संख्या 325 आहे. बघा काय केलं आपण झाडं कशी लावली पाहिली 1 2 3 25 पर्यंत म्हणजे ए बरोबर T1 बरोबर 1 T2 2 T3 3 फरक काढून घेतला. ए ची किंमत 1 आहे. डिस्टन्स आपल्याला 1 आला. एम ची किंमत 25 आहे. सूत्र वापरा Sn बरोबर n/2 कंसात 2a अधिक n वजा 1d. n ची किंमत 25 आहे. 25/2 2 गुणिले 1 अधिक 25 वजा 1 गुणिले 1 2 बेग काय बेग 25 मधून 1 गेला 24 गुणिले 1 24 1 24 24 आणि 2 26 इथं 2 आहे. मग 26 ला 2 ने भाग लावला 13 आला 25 गुणिले 13 325. 25 वेळेत लावलेल्या झाडांची संख्या किती आली 325. याप्रमाणे हा सराव संच संपलेला आहे.